नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर बघूया आपण कालच्यासाठी काय लेवल डिस्कस केलेलं आणि आज निफ्टीने कसा बिहेवियर केला ते पण आपण बघणार आहे. तर काल आपण डिस्कस केलेलं 24,000चा सपोर्ट घेऊन मार्केट काय करते, वरच्या साईडला ट्रेड करते आणि जी काही ही लेवल मी बोलले होते खूप दिवसापासून ही लेवल मार्केट काय करते, ट्रेड करते. तुम्ही बघू शकता 500 पॉईंटची ही लेवल आहे. 24,300 आणि 23,800 ते 24,300 एवढ्यामध्ये मार्केट ट्रॅव्हल करते. 500 पॉईंटमध्ये जवळपास 23 एप्रिलपासून ते आज तारीख बघा काय आहे, आज 7 मे पर्यंत. पण आजचा जो चार्ट आहे हा बघून असं वाटतंय की 24,350ची ही जी काही लेवल आहे ही मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्रेक करेल आणि 24,500ची लेवल आपल्याला उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये बघायला भेटू शकते. आणि मग काय असू शकतं बघ, मोठ्या टाइम फ्रेमवर आपण शिफ्ट झालो तर बघा, तर उद्यासाठी काय असणार आहे, उद्यासाठी 23,350ची ही जी काही लेवल आहे हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता 24,300चा. ही जी कॅन्डल बघितली तर खूप बायर स्ट्रेंथ आहे इथं आणि मार्केट मग उद्या काय करू शकतो, 24,500 पर्यंत जाऊ शकतोय. 24,500 उद्याचं टार्गेट आपलं फायनल टार्गेट असणार आहे. आणि इनकेस जर 24,300 जर खालच्या बाजूला ओपन झाला तर मग आपल्याला 24,000 पर्यंत टार्गेट भेटू शकते. का तर तुम्ही बघू शकताय मार्केट ट्रॅव्हल करते या 500 पॉईंटमध्येच, एवढ्या 500 पॉईंटमध्ये 23,800 ते 23,900. आता ही लेवल जर वरच्या साईडला ब्रेक झाली तर आपल्याला डेफिनेटली उद्या 200 पॉईंटचं टार्गेट भेटू शकते, जो की 24,520 आणि त्याच्यानंतर मग असणार आहे ते 24,600 24,700 पर्यंत मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला काय बघायला भेटू शकते. तर बँक निफ्टी काय असू शकते बघा, बँक निफ्टीने पण आज 1,400 पॉईंटची मुवमेंट केलेली. काल आपण डिस्कस केलेलं ही जी काही रेंज होती मार्केटची बघा, या कॅन्डलपासून ही एवढी रेंज मार्केटने 1,000 पॉईंटची बनवली होती. ही रेंजचा ब्रेकआउट होणं खूप महत्त्वाचं होता. तोपर्यंत आपण कुठं ट्रेड करू शकत होतो, तोपर्यंत आपण इथे आले की वरती पुट टाकत होतो, खाली आलं की हा सपोर्ट 54,400चा सपोर्ट घेऊन मार्केट इथं मध्ये अर्धे काही करत होतं. तर मी काल जसं आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की हा ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट होणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो बघा प्राइस ॲक्शन कशा वर्क करत आहेत. तर ही ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट मी काल बोलले होते, जसं की ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट होईल तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. पण एवढा मोठा गॅप अप झाला आणि काय झालं, जी आपण ही 55,400ची लेवल काढून ठेवलेली इकडूनच काय केले, मार्केटने रिजेक्शन घेतले. पण मार्केट काय केले बघा, रिटेस्ट केलेलं नाही. मग जी प्राइस ॲक्शन किती चांगली बनले बघा, इकडे मार्केटवरती गॅप अप ओपनिंग झाला, परत काय केलं, हे ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट केलं मार्केटनी, रिटेस्ट केलं आणि मग काय जाऊन आपल्याला मोमेंटम दिलं. पण कोणी जर या ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटवरती जरी घेतला असेल तर बघा इथं बघू शकता तुम्ही 800 पॉईंटचं आपल्याला टार्गेट भेटलेलं आहे. आणि ही कॅन्डल जर ब्रेकआउटचं कोणी वेट करत तिथं जसं ट्रेल केला असेल तर मग हे वरचं टार्गेट आपल्याला 56,000चं पण भेटलं असणार आहे, जे की खूप मोठं टार्गेट आहे. तुम्ही बघू शकता 1400-1500 पॉईंटचं टार्गेट आहे. तर जसं आपण डिस्कशन केलेलं तसं प्राइस ॲक्शन चार्टवरती बनलेलं आहे. तर उद्या बघायला गेलं तर 56,000 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. इथून बघायला गेलं तर 2 वेळा मार्केटने रिजेक्शन घेतलेलं. आता तिसऱ्या वेळेस जर मार्केटने 56,000ची लेवल वरच्या साईडला ब्रेक केली तर अगेन आपल्याला 56,400 57,000चं टार्गेट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नक्की बघायला भेटू शकते. नाहीतर मग मार्केट काय करू शकते बघा, मार्केट मग 56,000वरून येऊ शकते 55,400 आणि मग इथून परत वर जाऊ शकते. या 2 सेन्यावर उद्यासाठी असू शकतात. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायचं आहे. थँक्यू.